शेतात असलेल्या झोपडीबाहेर चिमुकली आंघोळीसाठी उभी होती. याच वेळी बिबट्याने या मुलावर हल्ला करत तिला ऊसाच्या शेतात परपटत नेलं. यात 3.5 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. सदरची घटना प्रकाशा शिवारातील शेतात 6 मे रोजी घडली आहे. तळोदा तालुक्यातील तर्हावाद पुनर्वसन येथील कानसिंग काशा पाडवी हे परिवारासह प्रकाश शिवारातील शेतात झोपडे बांधून वास्तव्यास आहेत. शेतात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान 6 मे रोजी दिवसभर शेतात काम केल्यानंतर कानसिंग हे झोपडीत झोपले होते. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांची आंघोळ करण्यासाठी आईने पाण्याची बादली भरून नेत मुलीला झोपडीबाहेर उभी केलं, तर दुसऱ्या मुलीलाही आंघोळीसाठी झोपडीतून बाहेर आणत होती. याचवेळी दिव्यांशी कानसिंग पाडवी वय वर्ष 3 हिच्यावर बिबट्याने हल्ला करत तिला परपडत नेत असताना पाहिलं. हे दृश्य पाहून आईने आरडाओरड केला. यामुळे कानसिंग झोपडी बाहेर आले. याची माहिती परिसरात पसरल्याने पिसावर तर्हावाद येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जमावाने लाठाकाठ्या घेत बिबट्या व मुलीचा शोध घेतला. बिबट्या मुलीला जबड्यात धरून ऊस बाजरीच्या शेतात परपडत नेत होता. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. जमावाच्या आवाजाने बिबट्याने मुलीला सोडून तेथून पळ काढला. मात्र तोपर्यंत दिव्यांशीचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृतदेह पाहून आई वडिलांसह नातेवाईकांनी आक्रोश केला आहे.